नमस्कार, प्राची किचनमध्ये आज तुमचं पुन्हा खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे माझी दहीवडा। तो आपण कसा बनवायचा तो पाहून घेऊया। त्याला काय काय साहित्य लागते ते पण आपण पाहून घेऊया। हे बघा, मी प्रथम ती भांडं घेतले, त्या भांड्यात डाळ भिजत घातली आहे 1.5 वाटी। हे बघा, या वाटीप्रमाणे मापाने घातली आहे 1.5 वाटी। ती व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून भिजत घालून ठेवली आहे सकाळी। कमीत कमी 8 तास तरी ही डाळ भिजायला पाहिजे आपली व्यवस्थित। 8 तास भिजली तर व्यवस्थित त्याचे चांगले दही म्हणजे आपण वडा बनवतो दह्याचा तो चांगला व्यवस्थित फुगतो आणि मस्त लागतो चवीला पण। चला मग मी ही मिक्सरला लावून घेते। मी भिजत घालून ठेवलेली, आता ह्याचं पाणी काढून पूर्ण मिक्सरला लावून घेते। आणि मिक्सरला लावताना अजिबात पाणी वापरायचं नाही, जरा पण तुम्ही थोडं थोडं घालून मिक्सरला फिरवून घेऊ शकता। आणि एकदम बारीक पण नाही फिरवायचं आहे, जरा आपल्याला रवाळ टाईप ठेवायचं आहे। चला मग मी मिक्सरमध्ये घालून फिरवून घेते। बघा, इथे मी मिक्सरचा जार घेतला आहे, आपण त्याच्यात थोडे थोडे घालून व्यवस्थित फिरवून घेऊया मिक्सरला। अजिबात पाणी, जसं की मी तुम्हाला सांगितलं अजिबात त्याच्यात पाणी नाही वापरणार आहे मी। हे बघा, मी मिक्सरला लावून घेतलं आहे, तुम्हाला दाखवते केवढं जाड लावायचं आणि किती बारीक लावायचं ते। हे बघा, जरा जाडसरच लावायचं आहे आपल्याला, पाणी मी अजिबात वापरलं नाही आहे। जसं लावून घेतलं आहे, तुम्हाला पण झूम करून दाखवते पाहिजे तर मी। हे बघा, एकदमच रवाळ टाईप आहे। मग हे आपण भांड्यामध्ये काढून घेते। मी सगळं असंच लावून घेते मिक्सरला आणि भांड्यात काढून घेते पुन्हा। हे बघा, आपलं सगळं लावून झालेलं आहे, हे पण मी भांड्यात काढून घेते। हे बघा, मी सगळं भांड्यात काढून घेतले आपण लावलेलं। हे व्यवस्थित फेटून घेऊया एका लेवलमध्ये, का एक फिरवताना एकच त्याच्यामध्ये फिरवा, म्हणजे की ते आपल्याला व्यवस्थित हे होईल। जसं व्यवस्थित फेटत नाही, चांगलं फेटून त्याला हे करायचं आहे आणि ह्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ। बघा, असं मी हे सगळं फेटून घेते व्यवस्थित। हे बघा, मी व्यवस्थित फेटून घेतलं आहे। ह्याला थोडा वेळ मी बाजूला ठेवून देणार 10 मिनटं, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। ढाकण मारून बाजूला ठेवून देते थोडा वेळ। हे बघा, 10 मिनटं झालेली आहेत, मी व्यवस्थित फेटून ठेवून दिलेलं। त्याच्यानंतर मी आलं घेतलं, थोडंसं बारीक किसून मिरची घेतलं आहे, मीठ घेतलं आहे। आपण हे सगळं याच्यात साहित्य घालणार आहोत आणि थोडं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित। हे बघा, व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण हे सगळं सारण। हे बघा, आपलं फेटून झालेलं आहे, मी याच्यात सोडा अजिबात नाही घातला आहे। हे बघा, व्यवस्थित फेटून आपलं मस्त पीठ आलेलं आहे। ते बघा, मी गॅसवर कढई ठेवली आहे, याच्यात आपण तेल ओतून घेऊया। हे बघा, तेल ओतून घेते। आपण कढईत वडे सोडताना ना पाण्याचा हात लावणार आहोत। हे बघा, असं पाण्यात हात बुडवायचं आणि हा वडा सोडून घ्यायचा, जेवढा तुम्हाला साईजचा हवा तेवढा। तसं आपण थोडं सोडून घेऊया तेलामध्ये आपलं। हे बघा, आपलं तेल तापत आलं आहे, मी तुम्हाला एक छोटंसं गोळा टाकून दाखवते। हे बघा, मस्त तापलेलं तेल तापलेलं आहे आपलं। आपण थोडे थोडे सोडून घेऊया तेलामध्ये। मला एक वडा सोडून दाखवते मी, पाणी कसं सोडायचं तो हात। हे बघा, पाणी घ्यायचं असं हाताला आणि असं वडा घेऊन असे सोडायचे, सगळे असे सोडून घ्यायचे। आणि गॅस जरा नॉर्मलच ठेवायचा, मोठा नको ठेवू, नाहीतर आपले पटकन वडे जळून जातील। हे बघा, मी कढईत सगळे असे सोडून घेतलेत। जरा लांब लांबच सोडा, एकदम जवळजवळ सोडू नका। आणि हे व्यवस्थित बारीक ह्याच्यावर ठेवूनच भाजून घ्यायचे आपले। जर आतपर्यंत आपल्याला भाजत नाही तोपर्यंत आपल्याला हे वर आल्यानंतर परतूया आपण हे बघा, इकडे मी गॅसवर भांडं ठेवलं, त्याच्यात पाणी गरम करायला ठेवलं। जरासं ते उकळी काढून घेतले पाण्याचं मी। त्याच्यात आपण जरासं सेंदो मीठ, हिंग वगैरे टाकणार आहोत आणि आपण वडे तळलेले त्याच्यात सोडून देणार आहोत। हे बघा, आपले वडे एक एक हे होत आहेत, ते आपण हळूहळू परतून घेऊया असे व्यवस्थित। आणि असेच आपण हे सगळे वडे भाजून घेऊया। चला मग मी सगळे भाजून घेते असेच। हे बघा, आपले वडे झालेले आहेत, मी हे काढून घेते गाळून व्यवस्थित। एकदम घाई करू नका तळण्याची, हळूहळू बारीक मंदेच्यावरच भाजा, त्याच्यानंतर आतमध्ये ते कच्चं राहणार व्यवस्थित। आणि आपल्याला जास्त काळपट करायचं नाही, एवढाच कलर ठेवायचा आहे।
ते नंतर होतात थोड्या वेळाने सोनेरी कलर. हे बघा मी प्लेट काढून घेते. अशी एक प्लेट घ्या, त्याच्यावर कागद घाला आणि असे सगळे आपले वडे तळलेले काढून घ्या. आधी जरा थंड करा, नंतर पाण्यात घाला. हे बघा इथे पाणी ठेवलं आहे. मग अशी तुम्हाला सांगितलेलं ना गरम केले तर गॅसवरती पाणी, तर मी सेंदो मीठ आणि हिंग या पाण्यामध्ये घालते. जरा मिक्स करते, असं जरा ढवळते. आणि त्याच्यानंतर आपण हे वडे तळलेले आहेत ना, हे थंड झालेले आहेत, मी हे पाण्यात टाकून घेते. असेच आपण सगळे टाकून घ्यायचे आहेत पाण्यात. हे बघा. चला मग असं सगळं करून घेऊया आपण. हे बघा आपले सगळे दहीवडे झालेले आहेत काढून. मी याच्यात टाकते परत. ते पण काढलेले ते पण पाण्यामध्ये घालून घेते. ते थोडा वेळ भिजत ठेवणार आहे, जास्त वेळ नाही ठेवायचं आहे आपल्याला. पटकन काढून मग ते जरासं पाणी पिळून काढायचं आहे त्याचं. जास्त वेळ ठेवलं तर मग ते फुटतात. तोपर्यंत आमचं वडे भिजत आहेत, तोपर्यंत आपण दह्याची तयारी करून घेऊया. दही, गोड दही आणि आंबट दही दोन्ही मिक्स करून तयार करून घेऊया. हे बघा मी दही घेतलं आहे. हे घरगुती दही आहे. तुमच्याकडे जर घरगुती नाही आहे तर तुम्ही बाहेरचं बाजारचंही वापरू शकतात. पण साखर आपण मिक्स करणार आहोत ह्याच्यात, पण ते थोडं बाजूला घेऊया 2-3 चमचे आणि मग साखर मिक्स करूया, नाहीतर आपलं दही सगळं पूर्ण पातळ होऊन जाणार. हे बघा मी 2-3 चमचे काढून घेते बाजूला एका ह्याच्यात वाटीमध्ये. त्याच्यानंतर साखर घालणार आहे मी त्याच्यात. जेवढं गोड हवं तेवढं घालू शकतात तुम्ही. हे बघा 2-3-4 चमचे आणि व्यवस्थित फेटून घेऊया आपण हे. हे बघा मस्त आपलं फेटून झालं आहे. ह्याला बाजूला ठेवून देऊया आणि आपण चटणी तयार करून घेऊया. हे बघा आपण हिरवी चटणी बनवण्यासाठी मी धणे घेतलं आहे, थोडीशी उदिना घेतलं आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत, त्याच्यात पण आपण मिरच्या घातल्या, त्याच्यामुळे थोडंसं आलं घेतलं आहे. हे आपण सगळं मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत आणि याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. हे बघा आपली चटणी झालेली आहे, ग्रीन चटणी मस्तपैकी. हे बघा ह्याला बाजूला ठेवून देऊया आणि प्लेटिंगची तयारी करून घेऊया आपण. आपण मगाशी हे दही मिक्स करून ठेवलेलं ना साखर, तर आपण याच्यात सगळं मिक्स करून घेऊया त्याच्यातच घालून. हे बघा याच्यात मी मिक्स करणार आहे. हे बघा आपले वडे झालेले आहेत. हे मी असे पाण्यातून पिळून काढून घेणार आहे व्यवस्थित एका प्लेटमध्ये. हे बघा पण सगळे असे पिळायचे आणि व्यवस्थित काढून घ्यायचे. सगळे आपण असे काढून घेऊया. आपला मस्त वडा भिजलेला आहे आणि सगळं तेल पण ओढून घेतलं आहे. सगळे आपण असे सगळे एक एक काढून घेऊया असे पिळून व्यवस्थित. जास्त जोरात दाबू नका, नाही ते फुटणार. तसेच आपण सगळे काढून घेऊया. हे बघा मी सगळे काढून घेतलेत प्लेटमध्ये. आपण आता प्लेटिंगची तयारी करून घेऊया. आपण सगळे दही वडे एका ह्याच्यात प्लेटमध्ये वगैरे लावूया आणि त्याच्यात दही व चटणी वगैरे सगळं घालून घेऊया. हे बघा मी असं एक भांडं घेतलं आहे खोलगट. आपण त्याच्यात सगळे आपले दहीवडे लावून घेऊया असे सगळे एक एक व्यवस्थित. हे बघा मी सगळे लावून घेतलं. त्याच्यावरती मी दही घालणार आहे व्यवस्थित. असं सगळीकडे आपण घालून घेऊया याच्यावर दही, आंबट गोड. हे बघा आपलं दही घालून झालेलं आहे सर्व. मस्तपैकी भिजेपर्यंत दहीवडा भिजला पाहिजे एवढं दही घाला, गोड आंबट. त्याच्यानंतर आपण वर चटणी घालूया त्याच्या. हे बघा त्याच्यानंतर मी हे काही चाट मसाले घेतलेत. हे घरात केलेला एक चाट मसाला आहे, बाहेरचं आहे विकत एक आणलेला आहे. लाल तिखट आहे, थोडंसं धना पावडर आहे, सेंदो मीठ घेतलं आहे आपण. हे सगळं याच्यावर धना पावडर घातला, त्याच्यानंतर जरासं लाल तिखट घातलं, थोडंसं गरम सामान हे घातलं चाट मसाला, नंतर सेंदो मीठ घातलं आपण. तर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया त्याच्यावर. हे बघा आपला दहीवडा झालेला आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल दहीवड्याची तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा मस्त झालेत आपले दहीवडे आजचे. आणि जर तुम्हाला नुसता खायचं असलं तर नुसता पण खाऊ शकता. हे बघा क्रिस्पी आहे एकदम, आतमध्ये भारी शिजलेला आहे. नुसता पण छान लागतो चहा बरोबर वगैरे. हे मी तोडून पण दाखवते तुम्हाला एक. हा बघा
आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. मी बघा मस्तपैकी भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.